हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. तर आज सकाळी सकाळी आम्ही जाणार आहोत थेऊरला, आणि थेऊरला तिथे श्री क्षेत्र चिंतामणी म्हणजे चिंतामणी दर्शनासाठी आम्ही जाणार आहोत. आणि तिथे अजून एक देवीचं मंदिर आहे, तर त्या मंदिरातही आम्ही जाणार आहोत. तर आता इथे ह्यांनी गाडी काढलेली आहे, तर ते गाडीचं आता करतायत थोडंसं. मग आम्ही आता गाडीने जाणार आहोत, सगळे जाणार आहोत, फॅमिली जाणार आहोत. मग तिथून आईला घेणार आणि आईला घेऊन म्हणजे माझ्या आईला घेऊन मग तिकडून आम्ही मंदिरामध्ये जाणार. तर तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर चला आता आपण जाऊया. झाली आहे तयारी. हे काहीतरी करत आहेत तिथे गाडीला. तर चला आता आपण भेटूया डायरेक्ट. तर फायनली आम्ही इथे निघालेलो आहोत. आणि ही आमची मनी कशी गाडीच्या खाली जाते. तर इथे आपला प्रवास सुरू झालेला आहे चिंतामणी दर्शनाचा आणि म्हातारी आई देवी दर्शनाचा झालेला आहे. तर आता आम्ही सगळे गाडीत बसून निघालेलो आहोत. तर इथे मी सायलीला विचारत होते की सायलू, आपण गेटला व्यवस्थित लॉक केलेलं आहे ना? तर ती बोलली हो मम्मा केलेलं आहे. तर आता इथे तर इथे आम्ही पोचलेलो आहोत देवीच्या दर्शनाच्या त्या एरियामध्ये पोचलेलो आहोत. तर पोचल्याच्या नंतर आम्ही चाललेलो आहोत देवीच्या बॅक साईडनी. तर मागच्या बाजूने देवीच्या चाललेलो आहोत. मी इथे आईला म्हणत होते, आई काहीतरी बोल. आई काय बोलली नाही. म्हणली मी काय चिव आहे का? तर मग आई बोलली नाही. मग आम्ही तेच हसत होतो. तर आलो आम्ही फायनली इथे. आणि हा खूप मोठा एरिया आहे. इथे फेब्रुवारीमध्ये उरूससुद्धा भरतो आणि उरसाला तर खूप मोठी गर्दी असते इथं. तर हे झाल्याच्या नंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आणि तिथं जे देवीच्या सेवा करतात ना त्या काकू, तर त्या काकूसुद्धा होत्या तिथं. आणि त्यांनी आपल्याला देवीबद्दलचं सांगितलेलं आहे काय आहे. तर त्या म्हणाल्या हे इथे पाऊत का आहेत देवीचे. तर त्या म्हणाल्या की देवी एक अशी स्वयंभू आहे आणि ती कुठल्या तरी शेतकऱ्यासोबत आलेली आहे. आणि तिला स्थापित होण्यासाठी तिथे खाली एक तळ आहे, तर तळ्याच्या तिथे जायचं होतं. तर मग तिने परत त्या शेतकऱ्यांनी तिला सांगितलं की तू मागे वळून बघू नको. तर तिला मागे वळून बघू नको म्हटल्यावर तरीही तिच्या मनाला असं वाटलं की जेव्हा केव्हा माझे भक्त माझ्या दर्शनाला येतील तर मला ते काही माझं दर्शन घेऊ शकणार नाहीत. म्हणजे तेव्हा त्या देवीला, आता आपण तर काय माहीत नाही, तर हा मंदिराचा फ्रंटचा एरिया आहे, म्हणजे पुढची बाजू आहे. आणि त्याच्या आतमध्ये जायच्या दरवाजालाच तिथे हे आहे, काय म्हणतात ते, आपलं हत्ती आहे तिथे. आणि तिथे मोठी घंटीसुद्धा आहे. तर इथं मी घंटीचं वाजवायला जात होते, पण वरती होती त्यामुळे काय वाजू शकले नाही. मग तरीही उडी मारून वाजवलीच. तर आता हे मंडप आहे देवीच्या मंदिराच्या पुढचा, म्हणजे ते असतं देवीच्या पुढं, तर ते आहे. तर छान वाटलं इथे जाऊन. आणि त्या काकूंनी थोडीशी माहिती, म्हणजे त्यांनाही कॅमेऱ्यासमोर बोलायला थोडं ऑफवर्ड होत होतं, पण तरीही त्यांनी थोडीशी माहिती सांगितलेली आहे. आणि छान होत्या, म्हणजे तिथे त्यांनी सांगितलं. आणि देवीच्या दाराच्या अगदी समोर बाजूलाच की ह्या 2 देव्या उभ्या केलेल्या आहेत. आणि देवीच्या दरवाजाच्या वरती ते चिंतामणीचा फोटो लावलेला आहे. तर इथे माझं दर्शन झालेलं आहे. आणि ह्या आहेत त्या काकू तिथे बसलेल्या, तर त्या काकू आपल्याला सांगतील थोडं. तर आता इथे ह्या काकू ज्या आहेत ना, तर ह्या काकू आपल्याला थोडंसं देवीबद्दल सांगतील, म्हणजे देवीचं काय विशेष आहे ते. तर ऐका सांगा काकू. देवी स्वयंभू आहे आणि एका माणसाबरोबर आलेल्या आहेत इथं. त्या इथंच राहिलेले आहेत. लोणीचा माणूस असतो त्याच्याबरोबर. आता ते इथं स्वयंभू असल्यामुळे आम्ही सेवा करतो त्यांची, पुजारीच आहे आपण. बरं. आपण नवस बोललं काय केलं तरी आपल्या नवसाला पावतात. बरं चालेल. तर
आता आपण आलेलो आहोत इथे देवीच्या मंदिराच्या खाली असं हे एक अशी नदी आहे आणि ॲक्च्युअलमध्ये देवी जी आहे ना ती तिथे तुम्हाला मंडप दिसत असेल त्या मंडपामध्ये ती हे झाली होती म्हणे प्रस्थापित. तर मग तिला असं वाटलं की जेव्हा केव्हा माझे भक्त माझ्या भेटीला येतील तेव्हा मग ते मला भेटू शकणार नाहीत म्हणून मग तिने इथं आधी मागं पळून बघितलं आणि इथे डोकावून बघितलं होतं. मग तिथे तिची स्थापना अजून एक केलेली आहे. तर बघा हा व्ह्यू छान वाटतं इथे. हे सगळं तळं आहे आणि तिकडे जायचं म्हटलं ना की इकडे बोट आहेत तर त्या बोट घेऊन जावं लागतं. तुम्हाला दाखवते मी एक मिनिट. ह्या इथे बोट आहेत तर ह्या बोट घेऊन जावं लागतं तिकडे. तर चला आता कसा वाटला तुम्हाला हा व्ह्यू आणि देवीचं दर्शन घेऊनही कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हातारी आई देवी दर्शनाच्या नंतर आम्ही आलेलो आहोत इथे चिंतामणी देवस्थानाच्या मध्ये आलेलो आहोत. तर इथे आल्याच्या नंतर खूप गर्दी होती. चिंतामणीला रविवारची खूप गर्दी असते त्यामुळे ती खूपच गर्दी होती. तुम्हाला मी दाखवते ती गर्दी. म्हणजे एरवी अशी नसते गर्दी पण रविवारच्या दिवशी खूप असते. शनिवार रविवार खूप असते म्हणजे. तर इथे आल्याच्या नंतर थोडा वेळ लागला दर्शनाला आणि मी आतमध्ये जाऊन असं काही स्पेशल असं शूट करू नाही शकले. तर बघू शकता चिंतामणी दर्शनासाठी किती भक्त आलेले आहेत. तर म्हणजे कुठून कुठून खूप लांबून लांबून लोक येतात बरं का चिंतामणी दर्शनासाठी. तर आपण तर इथंच राहतो पुण्यामध्ये म्हणून मग आपल्याला थोडा वेळ लागला तरीही हरकत नाही पण देवाचं दर्शन झालं पाहिजे. तर फायनली देवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. श्री चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आणि ही आहे थोरला माधवराव पेशवा यांचं स्मारक आहे इथे. आणि दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर मग मी आईच्या घरी गेले आणि आईच्या घरी जाऊन मग आले. मग आम्ही आमच्या घरी आलो. तर तुम्हाला जर का माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही माझ्याकडून चुकीचं वाटत असेल तर कमेंट करूनही सांगायला विसरू नका. तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला असंच कनेक्ट राहा. आणि हे इथे होतं आर्मीचं काहीतरी होतं इथे आज आणि कोणीतरी असा कोणतरी मंत्री येणारच होता. तर म्हणून मग हे आर्मी बंदोबस्त पण स्ट्रिक्ट होता तिथे. तर मंडळी पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.